रामकृष्ण हरी नवनाथ भक्तिसार अध्याय 12। काल भगवान श्री अग्निदेवतांनी आपल्या मुलाला पाहून त्याची जी दाहकता होती ती दाहकता शांत केली। भयंकर अशा वनामध्ये पेटलेला तो अग्नी आपल्या मुलाला पाहून शांत झाल्यावर आपल्या मुलाला उठवून मांडीवर बसवून अग्निदेवतांनी सांगितलं की मी तुझा पिता आहे आणि मीच तुझी आई आहे। ज्यावेळी लहान जालंधरनाथाने 8 वर्षाच्या जालंधरनाथाने विचारलं, तुम्ही माझे पिताश्री कस काय आणि तुम्ही माझी आई कसं काय? त्यावेळी त्याच्या जन्माची कहाणी अग्निदेवतांनी जालंधरनाथाला सांगितली। अग्निदेव जालंधरनाथाला म्हणतात, पुत्रा, या ठिकाणी तुझं येण्याचं काय कारण आहे? मोठं असं राजवैभव, सगळ्या गोष्टींचं सुख सोयी सुविधा असताना तू या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे? ज्यावेळी अग्निदेवतांनी आपल्या पुत्राला विचारलं त्यावेळी जालंधर म्हणतात, तात पिताश्री, आपण सर्वज्ञ आहात, सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान आहे, भूत भविष्य वर्तमान या सर्व गोष्टींचं आपल्याला ज्ञान असून सुद्धा आपण मला हा प्रश्न विचारताय? असो म्हटलं तरी पण मी तुम्हाला सांगतो की मी का आलेलो आहे। प्रत्येक जन्मणाऱ्या जीवाप्रमाणे एखाद्या किड्या मुंगीप्रमाणे जन्म घ्यायचा, जगायचं आणि मरायचं हे मला नाही करायचं। लोहाराच्या भात्याप्रमाणे नुसतं हवा भरून श्वास करून जगून एक दिवस किड्या मुंगीप्रमाणे नाही मरायचं। पृथ्वी तलावर अनेक जीवजंतू आहेत, श्वासोश्वास करतात, अन्न ग्रहण करतात, कामविलास करतात आणि एक दिवशी मरून जातात। त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक उरणार? मला माझ्या देहाचं सार्थक करायचं आहे। मला इतर जीवासारखं एक दिवस नाही या मातीमध्ये मिळून जायचं आहे। जर कच्च्या मातीच्या घड्यामध्ये जर कितीही जरी पाणी भरलं तरी तो घडा मातीमध्येच विलय पावणार आहे। या देहाचं कल्याण करायचंय, तुम्ही असं काहीतरी करा ज्या योगे माझ्या या देहाचं, माझ्या जीवाचं कल्याण होईल। लहानशा जालंधराचं एवढे हे जे ज्ञानामृत करणारे कौतुकास्पद हे जे बोल आहेत आणि हे जे वैराग्याचे शब्द आहेत, अग्निदेवतांनी ऐकलं आणि सांगितलं, ठीक आहे बाळा, तुझी जर ही इच्छा असेल तर मी तुझी इच्छा पूर्ण करतो। अग्निदेवतांनी लगेच जालंधरनाथाला आपल्या सोबत घेतले आणि दोघेही ते श्री महाप्रभू दत्तात्रेयांच्या भेटीला निघाले। ज्यावेळी अग्निदेव आणि जालंधरनाथ दत्तात्रेयांना भेटले त्यावेळेस दत्तात्रेयांना एवढा आनंद झाला, आनंदाला पारावार उरला नाही। दत्तात्रेय म्हणतात, अग्निदेवता, आज तुम्ही साक्षात माझ्यावरती कृपा केली। ज्याप्रमाणे एखादा आळशी मनुष्य त्याच्याकडे स्वतः गंगा चालून यावी, एखादा जन्म मरणाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे, मरणाच्या दारामध्ये आहे आणि त्याला स्वतः अमृताने आग्रह करून जीवदान द्यावं, त्याप्रमाणे आज घडलेलं आहे। साक्षात तुम्ही आलात, मला दर्शन दिलात, खरं कृतकृत धन्य झालो।
मला आनंद वाटला, अतिशय आनंद झाला. दत्तात्रेयांनी सांगितलं आणि दोघांची वार्ता झाल्यानंतर हा मुलगा कोण आहे असं विचारल्यानंतर अग्निदेवतांनी सांगितलं, हा भगवान शंकरांनी ज्यावेळेस मदनाला भस्म केलं होतं त्यावेळी त्या मदनाला मी जाळून न टाकता त्याला सुरक्षित ठेवलं होतं आणि तेच मदन यज्ञकुंडामध्ये टाकलं आणि त्यातून जन्माला आलेला हा बाळ आहे, हा पुत्र आहे, त्याचं नाव जालंधर आहे आणि तो माझा आणि मदनाचाच मुलगा आहे असं सांगितल्याबरोबर कुळ संपन्न आहे, याला आपण विद्या द्याव्या. जालंधरनाथांनी दत्तात्रेय महाप्रभूंना सांगितलं आणि म्हटले, दत्तात्रेया, आपण सगळ्या सिद्धींचं, सगळ्या अस्त्र देवतांचं, सगळ्या तंत्र आणि मंत्रांचं आपण भांडार आहात. सगळ्या देवता आपल्या पायाशी लोळणी घालतात आणि कृपा करून आपण याला अनुग्रह करावा. वर्णन काय करतात, एखादी चंदनाची ओटी आहे आणि चंदनाच्या ओटीमध्ये हरिणीच्या बेंबी मधली जी कस्तुरी असते, कस्तुरी चंदनाच्या ओटीमध्ये उगाळावी. तर त्या ओटीमध्ये उघळल्यानंतर तो चंदनाचा जो गंध आहे तो लावायला कोणी नाही म्हणेल का? प्रत्यक्षात म्हणले, दत्तात्रेय महाप्रभू, तुम्ही एखाद्या शिष्याला शिकवण्यासाठी तयार झाला आहात. किती त्याचं भाग्य, अहोभाग्य त्या शिष्याचं उदयाला आले. सोन्याचे आभूषण, अगोदरच ते सोनं आहे, त्याला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या सुवर्ण आभूषणामध्ये जर दिव्य असा तेजस्वी जर हिरा टाकला तर ते घालायला कोणाला नको वाटत. त्याप्रमाणे प्रत्यक्षात जर तुम्ही अनुग्रह केला तर याच्या देहाचं कल्याण होऊन जाईल. अग्नीच्या त्या स्तुतिरूपी शब्दांनी भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि सांगितलं, ठीक आहे, मी याला अनुग्रह देतो. भगवान दत्तात्रेयांनी जालंधराला जवळ बोलून घेतलं आणि जालंधराला जवळ बोलून घेतल्यानंतर आपला वरदहस्त जालंधरनाथाच्या डोक्यावर ठेवला आणि डोक्यावर ठेवल्यानंतर जालंधरनाथाच्या डोक्यामध्ये व्यक्त आणि अव्यक्त, व्यक्ताव्यक्ताचा जो विचार होता सगळा विचार नाहीसा होऊन गेला आणि काही जे भ्रम त्याच्या डोक्यामध्ये होते सगळ्यांचं निराकरण झालं. सद्गुरूचा हात डोक्यावर पडल्यावर काय बघायचं? आपल्या पुत्राला भगवान श्री दत्तात्रेयांनी शिक्षा देण्याचं कबूल केलेलं आहे, सगळ्या विद्या देण्याचं कबूल केलेलं आहे. हे पाहून अग्निदेवतेला अतिशय आनंद झाला आणि दत्तप्रभूंनी जालंधरनाथाला आपल्या मांडीवर बसून त्याच्या मनातला सगळा विकल्प घातला. त्याच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला आणि गुरुमंत्र दिल्याबरोबर त्याचं सगळं मन विकल्परहित झालं आणि त्याच्या चित्तामध्ये सनातन आणि ब्रह्मभाव ह्याच्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. सगळ्या या चराचरामध्ये आत्मस्वरूपाचे दर्शन त्याला होऊ लागले. अग्निदेवतेला प्रसन्न वाटलं. आता दत्तात्रेय अनुग्रह देणार आहेत म्हणल्यावर आनंद वाटला आणि अग्निदेवता त्या ठिकाणाहून निघून गेले. जालंधरनाथाला भगवान शंकराच्या हवाली केलं आणि तिथून निघून गेल्यानंतर दत्तात्रेयांनी जालंधरनाथाला विद्या देण्यास सुरुवात केली.
दररोज विद्याभ्यास घेत शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा अभ्यास दत्तात्रेयांनी जालंधर नाथाकडून करून घेतला. दत्तात्रेय महाप्रभूंचा तेव्हापासूनचा जो उपक्रम होता, जो आज आता सुद्धा चालू आहे, काय आहे? भागीरथीचं स्नान करायचं आणि भागीरथीचं स्नान करून विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर तिथून कोल्हापूरला यायचं. कोल्हापूरला भिक्षा मागायची, भिक्षान्न घ्यायचं आणि पुन्हा आज पर्वताकडे यायचं. दत्तात्रेय महाप्रभूंचा त्या काळी म्हणजे त्या काळापासूनचा नित्य नियम आहे, जो आजही चालत आलेला आहे. आपल्या शिष्याला सोबत घ्यायचं आणि जालिंदरनाथाला सोबत घेऊन दत्तात्रेय महाप्रभूंनी सगळ्या विद्या जालिंदरनाथाला दिल्या. आणि एके दिवशी अग्निदेवतेला बोलून घेतलं आणि सांगितलं, मी माझं कार्य आता केलेलं आहे. सगळ्या देवादिकांना बोलवून सगळ्यांना जालंधरनाथाला आशीर्वाद द्यायला लावला. सगळ्या देवी देवतांनी जालंधरनाथाला आशीर्वाद दिला आणि अग्निदेवतेला सांगितलं, आता मी देवी देवतांना आशीर्वाद द्यायला लावलेला आहे, परंतु आता सगळ्या देवी देवतांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अनुग्रह घेण्याचं काम आता मी तुमच्यावर सोपवित आहे. अग्निदेवतेने मान्य केलं. ठीक आहे म्हणले, मी सगळ्या देवी देवतांचा अनुग्रह जालंधरनाथाला करून देतो. अग्निदेवतेने जालंधरनाथाला घेऊन सगळ्या या तीर्थक्षेत्रामध्ये भ्रमण केलं. सगळ्या देवी देवतांची उपासना करून सगळ्यांना प्रसन्न करून घेतलं. सगळ्यांना प्रसन्न केल्यानंतर सगळ्या देवताकडून वर मागून घेतले आणि आता आपल्या मुलाला तपश्चर्येला बसवावं. आणि तपश्चर्या केल्यामुळं तप आणि तेज वाढत, या दृष्टिकोनाकडून बद्रिक आश्रमामध्ये 12 वर्षाच्या कालखंडासाठी आपल्या मुलाला जालिंदरनाथाला तपश्चर्येसाठी बसवलं. जालंधरनाथांनी घनघोर अशी तपश्चर्या केली. लोखंडाच्या काडीवरती, लोखंडाच्या त्या धारदार अशा टोकावरती आपल्या पायाचा अंगठा ठेवून सूर्यनारायणाकडे पाहून घोर अशी तपश्चर्या चालू आहे. मुखामध्ये अखंड रामनामाचं या ठिकाणी नामस्मरण सुरू आहे. राम राम राम, जय राम श्रीराम, जय जय राम. रात्रंदिवस नामाचा उच्चार आणि त्या घनघोर अशा तपश्चर्येला प्रसन्न होऊन सगळेच्या सगळे देवी देवता प्रसन्न झाले. सगळ्यांनी जालिंदरनाथाला आशीर्वाद दिला आणि आम्ही तुमच्या या विद्यामध्ये सहाय्य होऊ असं अभिवचन दिलं. बद्रिक आश्रमाच्या क्षेत्रामध्ये दत्तात्रेय महाप्रभूंनी जालंधरनाथावर अनुग्रह केला आणि भगवान शंकराच्या या तीर्थक्षेत्रामध्ये जालिंदरनाथाला सगळ्या देवादिकांची वरप्राप्ती झाली. सगळेजण विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेले आणि बद्रिक आश्रमामध्ये बद्रीनाथांनी अग्निदेवतेला आणि जालंधरनाथाला आपल्या जवळ बसवून घेतलं. सगळे देवी देवता आता प्रसन्न झालेले आहेत. महादेवांनी सत्य लोकामधली कथा या दोघांना सांगितली. भगवान शंकर म्हणतात, सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती ज्यावेळी तिचं अप्रतिम असं सौंदर्य
ब्रह्मदेवानी पाहिलं आणि तिच्यावरती मोहित होऊन काम वासनेच्या तृप्तीसाठी सरस्वतीच्या पाठीमागे विधाता लागला. आपला पुत्र आपल्याकडे कामाच्या आसक्तीने येत आहे हे पाहून सरस्वती पळायला सुरुवात केली आणि सरस्वती पळत असताना ब्रह्मदेव ज्यावेळी हिमालयाच्या वरून जात होते त्यावेळी त्यांचं वीर्य स्खलित झालं आणि हिमालयामध्ये एका हत्ती झोपलेला होता. एका हत्तीच्या कानामध्ये ते वीर्य पडले. महादेव सांगत आहेत, अनेक युग होऊन गेली आणि तो हत्ती चिरंजीव असल्यामुळं आजही ते वीर्य त्या हत्तीच्या कानामध्ये आहे. आणि तुम्ही काय करा, त्यामध्ये प्रबुद्ध नारायणाचा संचार होणार आहे आणि हत्तीच्या कानामध्ये जन्मणार आहेत म्हणून कानिफनाथ असं त्यांचं नाव पडणार आहे. हे भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यांना अगोदर वैकुंठामध्ये द्वारकेमध्ये सगळ्यांना बोलवून प्रबुद्ध नारायणाच्या, कवी नारायणाच्या, सगळ्यांच्या नवनारायणाच्या कथेविषयी सांगितलेलं आहे. वर्तमान भगवान शंकर म्हणतात, जालंधरा तुम्ही जावा, हिमालयामध्ये तो मदमस्त असा हत्ती झोपलेला आहे आणि त्या हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायण आहेत, त्यांना घेऊन या. अग्निदेव आणि जालंधरनाथ दोघेही बद्रिकाश्रमामध्ये आहेत. त्यांनी सांगितलं, महादेवा आमच्या बरोबर जर तुम्ही आलात तर फार बरं होईल. ते कुठलं ठिकाण आहे की आम्हाला कसं लक्षात येणार आहे. महादेवांनी सांगितलं, ठीक आहे म्हटलं, मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो. महादेव, जालंधरनाथ आणि प्रत्यक्षात अग्निदेव या तिघांचं वर्णन कसं आहे. गुरु, शुक्र आणि कच ज्याप्रमाणे एकत्र यावं, अमृत, संजीवनी आणि अमर ज्याप्रमाणे एकत्र यावं, किंवा म्हणतात परिस, चिंतामणी आणि प्रतापखानी हे त्रिकुट सगळं एकत्र यावं. दिव्य अशा त्या तेजानं सगळा तो पर्वत त्यांच्या तेजानं भरून गेला. ते तिघेच्या तिघे हिमालयामध्ये आले. हिमालयामध्ये पाहिलं त्या घनदाट अशा वनामध्ये मोठस पर्वत आहे आणि त्या पर्वताप्रमाणे मोठा असा धिप्पाड हत्ती आहे. भगवान शंकरांनी पाहिलं, अरे म्हटले, एवढा मदमस्त असा हत्ती आहे, एक क्षणभर सुद्धा थांबायला तयार नाही. इकडून तिकडं तिकडून तिकडं मदमस्त झालेला हत्ती एक क्षणभरी एका ठिकाणी स्थिर नाही. भगवान शंकरांनी अग्निदेवतेला आणि जालंधराला सांगितलं, म्हणले अग्निदेवता हे तर भयंकर हत्ती आहे म्हणले, आणि एवढ्या मदमस्त हत्तीच्या जर जवळ गेलं तर तू कुणाची धडगड ठेवणार नाही. आदिनाथाला जालंधर म्हणतात कसे, आदिनाथा आपण चिंता करण्याचं काही कारण नाही. माझ्या गुरुदेवाचं बळ माझ्या पाठीशी असताना सगळ्या या समस्त ब्रह्मांडाचे जे दिग्पाळ आहेत त्यांना सुद्धा वश करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आणि एवढा असा महापराक्रमी माझ्या गुरुचा अनुग्रह माझ्यावर असताना तुम्हाला चिंता करण्याचं काय कारण आहे. तुम्ही काळजी अजिबात करू नका. असं सांगितल्यानंतर महादेवाला सांगितलं, तुम्ही आणि अग्निदेव पिताश्री या ठिकाणी थांबा, मी कानिफाला घेऊन येतो. असं म्हणून जालंधरनाथ त्या हत्तीच्या दिशेने निघाले. जालंधरनाथामध्ये आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमध्ये हात घालून मोहनास्त्र आणि स्पर्शास्त्राचा
या ठिकाणी जप केला आणि ती विभूती हत्तीच्या दिशेने फेकली. जसं यांनी ती विभूती फेकली, त्या अस्त्रांनी त्यांचा प्रभाव दाखवला. हत्ती एका जागी शांत बसलेला आहे. थांबला आणि हत्ती जवळ गेल्यावर नमस्कार केला. हत्तीला सांगितलं, हे म्हटले, महापराक्रमी असे तुम्ही आहात आणि तुमच्या कानामध्ये या ठिकाणी देवतांनी अनुग्रह करून प्रत्यक्षात नवनारायणालाच पाठवलेला आहे. आणि हे गजराज म्हणले, तू मोठा धैर्यवान आहेस आणि तुमचं सामर्थ्य सुद्धा धैर्यवान आहे. मी तुमच्या धैर्याला नमन करतो. आणि जालंधरनाथ म्हणतात, हे प्रबुद्ध नारायणा, मी जालंधर तुम्हाला या ठिकाणी नेण्यासाठी आलेलो आहे आणि कृपा करून तुम्ही बाहेर या. हत्तीच्या कानामधून तुमचा जन्म होणार आहे म्हणून मी तुमचं नाव कानिपास ठेवत आहे. असं सांगितल्याबरोबर गुरुदेव असा आवाज हत्तीच्या कानामधून आला. जालंधरनाथ हत्तीच्या जवळ गेले आणि कानाजवळ जाऊन त्या कानातून आपल्या खांद्यावरती कानिफाला घेतलं आणि भगवान अग्निदेव आणि भगवान शंकर या दोघांच्या जवळ आले. 16 वर्षाचं ते दिव्य रूप पाहिलं आणि महादेवाला मोह आवरला नाही. जालंधरनाथाकडून आपल्याकडे घेतलं. महादेवाने मांडीवर बसवलं आणि कानिफाचे मुके घेऊ लागले. कानिफाला प्रेमाने कुरवाळू लागले आणि दिव्य असा तेजस्वी तो पुत्र पाहून महादेवांनी कृपेचा हास त्या कानिफाच्या डोक्यावर फिरवल्याबरोबर सगळा जो डोक्यामधला भ्रम होता तो निघून गेला. आणि भगवान शंकरांनी सांगितलं, जालंधराला सांगितलं, जालंधरनाथा, हा कानिफ तुमचा शिष्य म्हणून मिरवल म्हणले. प्रबुद्ध नारायणाचा अवतार असलेला हा कानिफ, याच्यावरती तुम्ही अनुग्रह करा आणि ज्या ज्या विद्या तुम्हाला भगवान श्री दत्तात्रेयांनी दिलेल्या आहे त्या विद्या तुम्ही कानिफाला शिकवा. भगवान शंकराची आज्ञा शिरसावंद्य मानून जालंधरनाथांनी कानिफाला आपल्या जवळ घेतलं आणि कानामध्ये गुरुमंत्र सांगितला. गुरुमंत्र सांगितल्याबरोबर जे अज्ञान होतं, अज्ञान रूपी जो अंधकार सगळा नाहीसा झाला. ज्याप्रमाणे प्रकाश झाल्यानंतर सगळा अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे कानिफाचं सगळं अज्ञान निघून गेले. महादेवाची आज्ञा समजून जालंधरनाथांनी कानिफाला शिक्षा द्यायला सुरुवात केली. विद्याचा अभ्यास, विद्याभ्यास करून घ्यायला सुरुवात केली. सगळ्या देवी देवतांना सगळ्यांना या ठिकाणी अस्त्राचा जप करून सगळ्यांना बोलवून करून त्यांना अनुग्रह देण्याचं ठरवलं. महादेवाची आज्ञा होती की सगळ्याच्या सगळ्या विद्या कानिफाला देव. जेवढे जेवढे अस्त्र, जेवढ्या जेवढ्या विद्या जालंधरनाथाकडे होत्या सगळ्याच्या सगळ्या दिल्या. परंतु जालंधरनाथाला वाटलं की कानिफाचा जन्म हत्तीच्या कानामधून झालेला आहे आणि जर याला जर तमोगुण नाडला तर ते विकार उत्पन्न करेल, अवघड होईल. त्यामुळं संजीवनी विद्या आणि वाताकर्षण या 2 विद्या पाठीमागे राखून धरल्या. त्या विद्या दिल्या नाहीत आणि जालंधरनाथांनी त्या विद्या सगळ्या दिल्यानंतर सगळ्या देवी देवतांना प्रसन्न करून घेतले. कुठल्या कुठल्या देवता ऐका, चंद्र, इंद्र, सूर्य, भगवान यक्ष, किन्नर, गंधर्व, 52 अष्टदेवता, जळदेवता,
त्याच्यानंतर अष्टवैरव, दिक्पाळ, सगळ्या या कामिन्या सगळ्यांना प्रसन्न करून घेतलं आणि सगळ्यांना प्रसन्न करून देवतांना हात जोडून विनंती करतात, हे देवी देवतांनो, माझा शिष्य कानिप आहे, याच्यावरती तुम्ही अनुग्रह करा आणि याला सगळ्या विद्या अनुकूल करून द्या. तुमचा जो वर आहे माझ्या शिष्याला तुम्ही द्या. सगळे देवादिदेव आले होते. त्यांच्यामध्ये सगळ्यामध्ये विचार विमर्श सुरू झाला आणि देवी देवतांनी एकमेकांना बोलून म्हटले. राग आला देवतांना. म्हटले, जालंधरा, तू हजारो शिष्य करशील. प्रत्येक शिष्याला असं प्रसन्न होऊन जर आम्ही वर देत बसलो तर ते आमच्यानं शक्य होणार आहे का? ते आमच्यानं शक्य होणार नाही. आणि तू हजारो शिष्य करशील, प्रत्येकाला वर देत बसावं का आम्ही? देवतांनी सगळ्यांनी म्हटलं, हे चालणार नाही. म्हटलं, आम्ही चालू, आम्ही वापस. जालंधरनाथाला राग आला. म्हटले, हे देवी देवता, मी सांगितलेला माझा शब्द नाकारून, माझ्या शब्दाचा अवमान करून निघून जात आहेत, माझ्या शिष्याला अनुग्रह देत नाहीयेत. राग आला जालंधरनाथाला. आणि जालंधरनाथ म्हणतात कसे, हे देवी देवतांनो, माझा राग तुम्हाला माहित नाही, माझं सामर्थ्य, माझं तेज, माझं बळ तुम्हाला माहित नाही. आणि जर तुम्ही माझ्या शिष्याला अनुग्रह न देता जर निघून जाण्याचा प्रयत्न केला, परिणाम फार वाईट होतील. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. देवादिकांनी सगळ्यांनी आपली विमानामध्ये बसले आणि जाण्यासाठी संचार केल्याबरोबर आता देव आपला शब्द मोडून जात आहेत. जालंधरनाथांनी लगेच आपल्या झोळीमध्ये हात गाठला, वातास्त्राचा जप केला आणि वातास्त्र त्या सगळ्या विमानावरती फेकलं. सगळ्या देवादिकांचे विमान वातास्त्रामुळे इकडं तिकडं फिरू लागले आणि आपले विमान अस्थिर झालेले बघितल्याबरोबर देवादिकांनी पर्वतास्त्राचं प्रेरण केलं आणि वातास्त्राला शांत केलं. सगळे देव युद्धासाठी सज्ज झाले. म्हणजे हा जालंधर, याला आम्ही प्रसन्न झालो आणि हा आमच्यावर युद्धासाठी सरसावलेला आहे. सगळ्या देवतांनी अस्त्राचा प्रयोग करायला सुरुवात केली. पर्वत अस्त्र, वज्रास्त्र, अग्निअस्त्र, मेघास्त्र आणि धूम्रास्त्र, सगळेच्या सगळे अस्त्र जालंधरनाथावर सोडले. परंतु महाप्रतापी, महातेजस्वी असा जालंधरनाथ या देवादिकांच्या अस्त्राला घाबरतो काय? सगळेच्या सगळ्या अस्त्राचं निवारण, प्रत्येक अस्त्राला प्रतिअस्त्र या ठिकाणी स्पर्श करून सगळ्यांना नेमून त्यांची अस्त्रे पराभूत करून टाकली, नेस्तनाबूत करून टाकली. देवतांना कळालं की आपल्या अस्त्रापुढे, जालंधराच्या शक्तीपुढे आपल्या अस्त्राचा प्रभाव होत नाही. सगळे देवत म्हणले, जाऊ द्या म्हणले अस्त्र, आमच्यामध्ये ताकद नाही का, आमच्यामध्ये प्रभाव नाही का? सगळ्यांनी शस्त्र हातामध्ये घेतले. ज्या ठिकाणी अस्त्र कामाला येत नाही त्या ठिकाणी शस्त्र घेऊन आम्ही आता जालंधरनाथाच्या त्याचा निपांतच करून टाकू. आणि म्हटले, नाथाला आता कंठस्नान घालायचं, आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. सगळ्या देवादिकांनी ठरवलं आणि हातामध्ये तलवार, भाले, त्रिशूळ, वेगवेगळे जे हत्यार अशी घेतले आणि हत्यार मारायला सुरुवात केली. जालंधरनाथांनी म्हटलं, बर, माझ्यावरती शस्त्राचा प्रयोग करता काय? जालंधरनाथांनी डोळे झाकले आणि डोळे झाकून मोहनास्त्राचा जप केला आणि मोहनास्त्राचा जप करून देवादिकांवर फेकलं. मोहनास्त्रामुळे या ठिकाणी सगळेजण मोहनामध्ये बांधले गेले. त्याचबरोबर जालंधरनाथांनी लगेच कामिनी अस्त्र आणि कामास्त्र दोन्हीच्या दोन्ही अस्त्र प्रेरण केले आणि देवतावरती सोडून दिले. कामिनी अस्त्राने आपला प्रभाव दाखवला. कामिनी अस्त्राचा प्रभाव असा की
रंभा, उर्वशी, मेनका अशा सुंदर 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 स्त्रिया निर्माण झाल्या. उर्वशी सारख्या स्त्रिया, स्वर्गाधिकाच्या देवांगना त्यांच्यासारख्या सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. आणि त्या कामिनी अस्त्रामुळे देव प्रभावित झाले आणि कामिनी अस्त्रासोबत कामास्त्र सोडलं होतं. कामास्त्राने आपला प्रभाव दाखवला. सगळे देव कामाच्या उत्तेजने पुढे त्या स्त्रियांच्या मागे पळायला सुरू केले. स्त्रिया पुढे, देव पाठीमागे. स्त्रिया त्या बद्रिकाश्रमाच्या वनावनानं पळत आहेत. देव त्यांच्या पाठीमागे. दिले युद्ध सोडून. अस्त्राचा प्रभाव होता की त्या अस्त्राच्या प्रभावाच्या तेजानं त्याची सुंदर सुंदर कामिन्या, मनमोहक अशा रूप धरलेल्या कामिन्या बद्रिकाश्रमाच्या वनामध्ये पळत आहेत. आणि सगळे देव कामाच्या भावनेनं आपला काम तृप्त करावं या उद्देशानं त्यांच्या पाठीमागे पळत आहेत. महाभयंकर अशा निर्भीड काटेरी वनामध्ये त्या कामिन्या गेल्या आणि बोरीच्या झाडावर काटेरी जाऊन बसल्या. देव पाठीमागे गेले. आता काम पूर्ण करायचं होतं आणि काम भावनेनं ग्रासल्यामुळं, कामानं उत्तेजित होऊन देव त्या बोरीच्या झाडावर चढले. सगळेच्या सगळे देव. त्या कामिन्यांनी आता देव आपल्याला जवळ येत आहेत, आपल्या जवळ येत आहेत म्हणून त्यांनी त्या झाडावरून खाली उड्या टाकल्या. तोच या ठिकाणी जालंधरनाथाने डोळे झाकले आणि स्पर्शास्त्राचा मंत्र जप केला आणि स्पर्शास्त्र फेकलं. स्पर्शास्त्र देवादिकांवर फेकल्याबरोबर स्पर्शास्त्राने आपला प्रभाव दाखवला की सगळे देव जे झाडावर गेले होते का, झाडाला चिटकून बसले. आणि कुणी खाली उड्या मारला तर खाली उड्या मारत मारत ते पायवरी चिटकल्यामुळे खाली मुंडकवरी पाय. देवाची अशी अवस्था झाली. देवाची फटफजिती झाली. आणि त्या सुंदर कामिन्यांनी काय केले, आता देवाची वरी पाय खाली म्हणून मुकुट कशाला राहते, मुकुट खाली गळून पडाला. आणि सगळ्या देवांच्या अंगावरचे जे वस्त्र होते त्या सगळ्या कामिन्यांनी वस्त्र घेतल्या आणि सगळेच्या सगळे वस्त्र जालंधरनाथा पुढे आणून टाकले. नग्न अवस्थेमध्ये देव आहेत. सगळ्या देवांना लाजा वाटू लागल्या. काय म्हणले, आपण जालंधराचा शब्द मोडला आणि जालंधरनाथाने आपली या त्रैलोक्यामध्ये बदनामी करून टाकली. सगळ्या त्रिभुवनामध्ये आमच्या नावाचा जप करणारे लोक, आम्ही आपल्या अशा नग्न अवस्थेमध्ये या झाडाला खेळून राहिलेलो आहे. जालंधराने आमची अवस्था केली, आमची पार फजिती करून टाकली, आमची त्रिभुवनामध्ये आमची बदनामी करून टाकली. सगळ्या त्या मोहिनींनी वस्त्र या ठिकाणी आणून टाकल्याबरोबर देव आता कुंडीत सापडले. सगळे देव आता अडचणीत आहे म्हटल्यावर आपला शिष्य कानिफ होत. कानिफाला आज्ञा केली आणि सांगितलं ते वस्त्रे देवाला नेऊन द्या, अलंकार देवाला नेऊन द्या. कानिफनाथ जालंधरनाथाचा शिष्य आहे. ती वस्त्र देवादिकांना निघून देताना प्रत्येक देवादिकांना वस्त्र देत या ठिकाणी कानिफनाथ म्हणत आहेत. देवानी सांगितलं, कानिफा तुझा गुरु महान प्रतापी आहे रे, मानलं आम्ही, परंतु आम्ही देव या त्रिभुवनामध्ये पूज्य आणि वंदनीय असणारे देव आमची ही फजिती करावी का, आमचा असा प्रकारे अपमान करावा का, हे योग्य आहे का? कानिफानं सांगितलं, शौकाकडे मी तुम्हाला गपचूप माझ्या गुरुला न सांगताही तुम्हाला वस्त्र देऊ लागला, उग गपचूप ही घाला, गप बसा उग. कानिफनाथ म्हणले, आणि मी त्यांना न सांगताच मी तुम्हाला देऊ लागला, उग बोंबाटा करू नको. सगळ्या देवादिकांनी वस्त्र घातले आणि कानिफनाथाला आशीर्वाद दिला. सगळे देवादिक आपल्या शिष्याला प्रसन्न झालेले आहेत. पाहिल्यानंतर जालंधरनाथाने विभक्त अस्त्र सोडलं
आणि त्या स्पर्शास्त्राच्या बंधनातून सगळे देव मुक्त झाले. सगळे देव जालंधरनाथाकडे आले. कानिफनाथ, जालंधरनाथ सगळे देवादी देव आहेत. लांबून असं महादेव मज्जा बघला येत. जालंधरनाथ हे सगळ्यांचा कसा खेळ केले. महादेव, विष्णू लांबून मजा बघला. भगवान शंकरांना हसू आलं. सगळ्या देवादिकांनी प्रसन्न होऊन कानिफाला वर दिला. जालंधरनाथांनी सगळ्या देवांना सांगितलं, मी शाबरी विद्येवर कवित्व करणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी सहाय्य व्हायचं आहे. आता एवढा पराक्रम केल्यावर देव कशाला नाही म्हणते. त्यांनी म्हणले, बाबा तू म्हणशील तसं. तू शाबरी विद्येवर कवित्व करणार आहेस का? ठीक आहे, त्यालाही आमचा वर असेल, त्यालाही आम्ही प्रसन्न होऊ. सगळ्या देवादिकांनी कबूल केलं आणि आपला शिष्य कानिफ, जालंधरनाथ आणि सगळे तिघजण भगवान श्री शंकर, श्री विष्णू, जालंधर आणि कानिफ हे 3 दिवस बद्रिकाश्रमामध्ये राहिले. आणि सगळे जे देवादिक होते, सगळ्या देवादिकांना त्या अस्त्राच्या प्रभावातून मुक्त करून सगळे देव आपापल्या स्वस्थानी झाले. जालंधरनाथांनी देवाची ही फजिती करून टाकली. नवनाथ भक्तिसाराच्या 12व्या अध्यायाची कथा आहे. अध्यायाची फलश्रुती अशी आहे, एखाद्याच्या घरावर जर देवी देवतांचा जर कोप झाला असेल तर या अध्यायाचं मनन आणि पठन केल्यानंतर त्या देवाचा त्या घरावरचा कोप नाहीसा होऊन सगळ्या देवतांची कृपा त्या घरावरती होते. या 12व्या अध्यायाची फलश्रुती श्री नवनाथ भक्तिसार हा परम पवित्र ग्रंथ सांगत आहे. सर्व श्रोत्यांनी, भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. जर या ग्रंथाचं वाचन, मनन, पठन होत जरी नसेल तरी ही कथा ऐकण्यातूनच पुण्यफलाची प्राप्ती सगळ्यांना होते, असा हा आमचा महान भक्तिसार ग्रंथ म्हणतो. आजचा अध्याय संपलेला आहे. रामकृष्ण. 13व्या अध्यायामध्ये जालंधरनाथ शाबरी विद्येवर कवित्व करतील आणि त्यांची जी कथा आहे अतिशय गोड आहे. कसा वाटला आजचा अध्याय, आजची कथा? आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि पुराण कथा या चॅनल मध्ये प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक पुराण, प्रत्येकाचे साररूपी जे अमृत आहे हे काढून तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही पुराण कथा या चॅनल मार्फत करणार आहोत. तरी सगळ्या नामधारकांनी, सगळ्या भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. रामकृष्ण. आदेश.